महाराष्ट्र पोलीस रेझिंग डेच्या अनुषंगानं वर्तकनगर नाक्यावर पथनाट्यातून जनजागृतीपर उपक्रमाचं आयोजन. पोलिसांबद्दलची नकारात्मक भावना बदलण्याचं आवाहन काही तरुण मंडळींनी शास्त्रीनगर नाक्यावर रविवारी सादर केलेल्या पथनाट्यातून केलं. रेझिंग डे निमित्त वर्तकनगर पोलिसांनी जनजागृतीपर उपक्रम हाती घेतलेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून हे पथनाट्य सादर करण्यात आलं. त्यावेळी हे आवाहन करण्यात आलं. महाराष्ट्र पोलीस रेझिंग डेच्या अनुषंगानं रविवारी सायंकाळी वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम आणि संतोष गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली 7 जानेवारी रोजी सायंकाळी 5 ते 5:30 वाजण्याच्या दरम्यान शास्त्रीनगर नाका येथे पोलिसांचा नागरिकांशी संवाद या विषयावर पथनाट्य आयोजित केलं होतं. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अजय तिडके, सुरेश लोटे, अंमलदार आणि गोपनीय अंमलदार यांच्यासह पथनाट्य सादर करणारे किरण नागती यांचे 10 ते 12 सहकारीही सहभागी झाले होते. पोलिसांबद्दलची नकारात्मक भावना बदलून पोलिसांना मदतीसाठी पुढे आलं पाहिजे. यातून गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालता येईल, एक चांगला समाज घडवता येईल असा संदेश यातून देण्यात आला. एखाद्या मुलीची छेड काढली जात असताना किंवा अनुचित प्रकार घडत असताना केवळ पोलिसांवरच जबाबदारी न टाकता साध्या वेशातील नागरिकांनीही कर्तव्य भावनेनं मदतीसाठी पुढे आलं पाहिजे असा संदेशही यातून देण्यात आला. ठाणे शहरातील कोलवाड येथे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेला प्रारंभ. केंद्र सरकारनं सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. 15 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून येत्या 26 जानेवारी 2024 पर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांसाठी आधार नोंदणी कक्ष, मेडिकल चेकअप, उज्ज्वला योजना यांचं आयोजन करण्यात आलं. ठाणे शहरातही महापालिकेच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ ठिकठिकाणी जात आहे. त्यानिमित्तानं आज ठाणे कोलवाड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांबरोबर सकाळी 12 वाजता ऑनलाईन माध्यमातून संपर्क साधला. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक 11 येथील जागमाता मंदिरासमोर कोलवाड येथे करण्यात आलं. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांशी संवाद साधला. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाण्यातील रेमंड कंपनीची मूळ कोणाची आदिवासी बांधवांनी 100 वर्षे जुनी पुरावे दाखवत रेमंड कंपनीच्या जागेवर केला दावा. ठाण्यातील वर्तकनगर येथे असणाऱ्या रेमंड कंपनीच्या मूळ जागेचा प्रश्न आता निर्माण झाला असून जागेवर आदिवासी बांधवांनी त्यांचा दावा दाखवला आहे. विशेष म्हणजे आदिवासी बांधवांनी 100 वर्ष जुने पुरावे दाखवत हा दावा ठोठावलाय.
अनेक नेत्यांची भेट घेतली असून देखील आमचा तिढा सुटला नसल्यानं आणि अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडला असून प्रश्न मार्गी लागला नसल्यानं अखेरीस आता या आदिवासी बांधवांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण पुकारले. 50हून अधिक कुटुंब या आमरण उपोषणात सहभागी झाली असून जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी या आमरण उपोषणाला आणि आदिवासी बांधवांना पाठिंबा दिला असून ते देखील या आंदोलनात सहभागी झालेत. ओके शुभम सर, रेमंड कंपनीच्या विरोधामध्ये आदिवासी बांधवांना तुम्ही आमरण उपोषणाचा इशारा उपसलेला आहे, काय सांगाल संदर्भात? नक्कीच जेव्हा जेव्हा समाजावरती अन्याय होईल, समाजातील दुर्बल घटकावर अन्याय होईल, त्यावेळी जिजाऊ त्या घटकाच्या बरोबर न्याय मिळवण्यासाठी असते. आपण बघितलं असेल का रेमंड बाबत अनेक ठिकाणी केसेस सुरू आहेत. त्यांनी केलेल्या केसेसवर कुठलाही तहसीलदार किंवा प्रांत निर्णय देत नाही किंवा ॲडिशनल कलेक्टर निर्णय देत नाही, परंतु समोरच्या माणसाच्या एक छोट्या छोट्या चुका शोधून आणि यांच्या केस फाईल केल्या जातात. राज्यघटनेने दिलेला जो अधिकार आहे आदिवासी बांधवांचा, तो त्यांना मिळाला पाहिजे. त्या दृष्टीने त्यांची 100 वर्षापासून कसत असलेली जमीन आहे, त्याच्यावर त्यांची घरं होती, शेती होती, या सर्व गोष्टी त्यांना परत मिळण्यासाठी त्यांच्याबरोबर जिजाऊ संघटना सर्वसाधारण गोरगरिबाला न्याय मिळण्यासाठी सोबत असेल. सर, हा प्रश्न जो आहे तो अधिवेशनामध्ये देखील मांडला गेला होता, परंतु अद्याप मार्गी लागलेला नाही. अनेक लोकप्रतिनिधींची सन्माननीय लोकप्रतिनिधी पत्र होती. आपण बघितले असेल माननीय माजी मंत्री विष्णू सवरा साहेब, आमच्याकडचे आमदार विलास तरे, शांताराम मोरे, चिंतामण वनगा साहेब, सर्व आदिवासी बांधवाच्या लोकप्रतिनिधींनी याबाबत चौकशीचे आदेश किंवा विनंती केली होती की यांना न्याय मिळवून द्या. अगदी एस टी आयोगाने दिली होती. मागील वर्षी 2022च्या डिसेंबर महिन्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सखोल चौकशीचे आदेश दिले होते, परंतु प्रशासन, महसूल प्रशासन आहे ते एकदम गेंड्याच्या कातडीचे, ते एकमेकावर ढकलून विषय मार्गी लावतात, वेगळे करतात. कारण समोर रेमंड कंपनी, प्रचंड पैसा आहे, तिथे मोठमोठे कॉम्प्लेक्स होत आहेत. अशा वेळेस जर आपण रेमंडला धक्का दिला तर रेमंड ही हेलिकॉप्टर मला लागतात, आपल्याला रेस्ट हाऊस लागतात, मुलांचे ॲडमिशन लागतात शिवण्याला, त्यामुळे कदाचित त्याला पाठीशी घालत असतील किंवा अर्थशक्तीपुढे थोडेसे महसूल विभाग झुकत असेल. तर या गोष्टीसाठी आज आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो का आमच्या आदिवासी बांधवांना 100% 100% न्याय मिळेल असं सांगतो. कारण आमच्या मागण्या रास्त आहेत. आम्ही काही जिल्हाधिकारी कार्यालय आम्हाला राहायला नाही मागत. आमच्या मागण्या रास्त आहेत का आमच्या जे 100 वर्षाचे पुरावे त्याची आपल्याला माहिती द्या. 57ला नगरपंचायत होती पाचपाखाडीला का ग्रामपंचायत होती ते उत्तर द्या आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सखोल आदेश चौकशीचे आदेश दिलेले त्याची चौकशीचा अहवाल द्या. त्या पलीकडे आमची काही मागणीच नाहीये. आज जे मूळ शेती मालक आहेत ते आमरण उपोषण करतायत, यांना जर न्याय नाही मिळाला 1-2 दिवसामध्ये तर माझ्याकडून जिजाऊ संघटनेचा प्रमुख म्हणून माझ्याकडूनही आमरण उपोषण करण्यात येईल. आज जव्हार किंवा विक्रमगड येथील बरेच आदिवासी बांधव जे आहेत शेतकरी, ते त्या विभागामध्ये राहतात. न्याय न मिळाल्यामुळं तेही आदिवासी बांधव आज आंदोलनामध्ये सहभागी होतील. उद्याला वेळ आली तर जिल्हाभरचे लोक या आंदोलनात सहभागी होतील, परंतु न्याय मिळवून घेतीलच. कारण आमच्या मागण्या रास्त आहेत. आम्ही कोणाच्या हक्काचा मागत नाही. आम्हाला आमची जमीन आहे, आमचा हक्क आहे, तो आम्हाला मिळावा या दृष्टीने काम. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून 11 कोटींचा धनादेश शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून रामजन्मभूमी न्यासाचे सरचिटणीस चंपतराय यांना सुपूर्द. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी शिवसेनेच्या वतीनं देणगी देण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते 11 कोटी रुपयांचा धनादेश रामजन्मभूमी न्यासाचे सरचिटणीस चंपतराय यांना सुपूर्द करण्यात आला. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज अयोध्येला जाऊन चंपतराय यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पक्षाच्या वतीनं हा धनादेश त्यांना सुपूर्द करण्यात आला. यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांच्या, शिवसैनिकांच्या आणि शिवसेनेच्या वतीनं श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला 11 कोटी रुपयांचा धनादेश दिल्याचं सांगितलं. अयोध्येत राम मंदिर व्हावं हे स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. ते कायम म्हणायचे की आपण जर पंतप्रधान झालो तर काश्मीरमधून कलम 370 हटवू आणि अयोध्येत प्रभू श्रीरामाचं मंदिर उभारण्याचं काम करू. स्वर्गीय बाळासाहेबांचं तेच स्वप्न आता पूर्ण होतोय. त्यामुळे प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीत प्रमुख भूमिका असलेले श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपतराय यांना मंदिर उभारण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
श्रीराम मंदिराचं स्वप्न अनेक पिढ्यांनी पाहिले. अनेक शिवसैनिकांनी राम जन्मभूमी आंदोलनावेळी त्यात सक्रिय सहभाग घेतला होता. या सर्वांनी मिळून पाहिलेलं स्वप्न आता पूर्ण होत असून अयोध्येत प्रभू श्रीरामाचं भव्य दिव्य मंदिर तब्बल 500 वर्षानंतर उभं राहतंय. या मंदिराचं उद्घाटन येत्या 22 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून या कामात शिवसेनेचाही खारीचा वाटा असावा या हेतूनं हा धनादेश देण्यात आल्याचं डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. हा प्रत्येक भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण असून आजच्या पिढीला आणि भविष्यातील अनेक पिढ्यांना प्रभू श्रीरामाचं अयोध्येत जाऊन दर्शन घेता येईल याचं समाधान वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेच्या वतीनं अयोध्येला गेलेल्या शिष्टमंडळात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के, समन्वयक आशिष कुलकर्णी तसंच पक्षाचे सचिव भाऊ चौधरी यांचा समावेश होता.